वल्लरी प्रकाशनाच्या आजच्या शेवंती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशनामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. त्यानंतरच्या कवयित्री आहेत अनुपमा भंडारी. नमस्कार. माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे अंगणातली तुळस. एका मुलीसाठी सोपं नसतं तुळस होऊन जगणं. एका मुलीसाठी सोपं नसतं तुळस होऊन जगणं. माहेरच्या अंगणातून सासरच्या वृंदावनात फुलणं. माहेरच्या अंगणातून सासरच्या वृंदावनात फुलणं सोपं नसतंच मुळी. मातीत रुजलेली रोपंसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावल्यावर काही दिवस कोमेजतात. मातीत रुजलेली रोपंसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावल्यावर काही काळ कोमेजतात. मग हळूहळू मायेच्या स्पर्शानं खतपाणी घातल्यावर कुठं ते बहरायला लागतात. ते बहरायला लागतात, ते रुजायला लागतात, ताटमानेनं डोलायला लागतात. पण आम्हा मुलींचं तसं नसतं. आम्हा मुलींचं तसं नसतं. त्या रोपा इतका वेळ असतो कुठे आमच्याकडे? त्या रोपा इतका वेळ असतो कुठे आमच्याकडे दुसऱ्या मातीत रुजायला? त्या रोपा इतका वेळ असतो कुठे आमच्याकडे दुसऱ्या मातीत रुजायला? आणि हळुवार मायेचा स्पर्शही कुठे असतो हळुवार बहरायला? आणि हळुवार मायेचा हातही नसतो त्या खतपाण्याला. असते फक्त एकच अपेक्षा, असते फक्त एकच अपेक्षा की सारं कसं नीट जुळून आलं पाहिजे, सारं कसं नीट करता आलं पाहिजे. तिचं मुळं रचण्याआधी आणि सारं नीट करता आलं पाहिजे, सारं नीट करता आलं पाहिजे. धन्यवाद. केतकी ताईंना विनंती आहे की त्यांनी अनुपमा ताईंचा सन्मान करावा. त्यावर येईपर्यंत एक दोन शब्द की अनुपमा ताईंनी आत्ता जी कविता सादर केली ती जेव्हा मी कविता एडिटिंग करत होते त्यावेळेला वाचल्यानंतर व्यक्तिशः मला प्रचंड आवडली. कारण एका मुलीचं रुजणं त्यांनी त्यांच्या कवितेतनं तुळशीच्या प्रतीकातून मांडलं आणि अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारी कविता होती ती. पुढच्या